दुसऱ्या डोळ्यात आनंदपणा तो यासाठी की नाशिकला वर्तमानपत्रात होतं की पहिल्यांदा भारत सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं. आता मला आणि येवल्याला डबल आनंद असा की येवल्याला भुजबळ पण मंत्री म्हणून मिळाले आणि राज्यमंत्री भारत सरकारच्या भारतीताई सोडून 2 मंत्री आमच्या येवल्याला. म्हणजे आता त्याच्याबद्दल तुमचं खरं म्हणजे अभिनंदन आणि चांगलं खातं त्यांना दिलं याबद्दल. कारण ते आता आमचे महापौर सांगत होते रात्रीचे झोप येत नव्हते, ऑक्सिजनसाठी जा, रेमडेसिवीरसाठी जा, ह्याच्यासाठी जा. आता नेमक्या ठिकाणी भारतीताई पवार, डॉक्टर भारतीताई पवार बसलेले आहेत. आता जी आता तिसरी लढाई लढण्यासाठी तुम्ही आम्ही जे तयार होतो आहोत त्याला फार मोठा म्हणजे एक सपोर्ट आपल्याला मिळाला. महापौरची डायरेक्ट फोन करू शकता आणि रेमडेसिवीर पाठवून द्या. मी पण त्यांना फोन करू शकतो तेवढा विचार नाही. काय कमी पडले नवीन औषधं पण ऍप्लिकेशन बी आमचं त्यांचं आता मेजर मायक्रोसिस्टम नवीन काय निघते. आता आणखी डेल्टा प्लस व्हेरियंट काय निघणार आहे. तिसरी चौथी काय म्हणतात परदेशात चौथी पण सुरू झाली. आता आमची जे दुसरी संपत नाही अजून तिसरीला जायचं चौथीला जायचं. पण अडचणीच्या काळातून मात्र जे आहे गणेशजी आम्ही सगळे इथे गेलो. तुम्हाला कल्पना असेल सुरुवातीला मालेगावमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाची लाट सुरुवातीला पसरली. मृत्युमुखी सुद्धा फार होणार. त्यामुळे आमचा जो ग्राफ जो होता हा देशामध्येच फार पुढे गेला होता. म्हणजे रुग्णांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही सगळ्याच बाबतीमध्ये. पण नंतर जे आहे त्या सगळ्यांच्या मदतीनं, प्रशासनाच्या मदतीनं, सगळ्यांच्या मदतीने, जनतेच्या मदतीने एकेकाळी 48,000 पेशंट होते ते आता 1800 आले. परंतु म्हणून काय आनंदी असण्याचा भाग नाही किंवा देखील राहण्याचं कारण इथे सुद्धा देशामध्ये एकच कोणतरी घेऊन आला असेल तो कोरोना आणि करोडो लोकांना त्याने ते त्रास दिला. पण आता 1800 जर असतील जिल्ह्यांमध्ये ते कमी नाही आहे. आणि म्हणून थोडंसं असते कदम आपण चाललेलो आहोत. परंतु आता सांगितलं की सगळं चालू करायला पाहिजे, जास्तीत जास्त चालू करा. याचं कारण असं आहे की एक तर लोक अडचणीत आलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की जलनिधी करा, नाकातून पाणी काढा. पण त्या लॉकडाऊनमुळे लोकांच्या नाकातोंडात पाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे जे आहे म्हणजे तुमची ते नाकातलं पाणी नाकातोंडात पाणी जायला लागलं जरा उघडत असं. पण ते करायला हवं. एक तर त्यांना पैसा मिळणार नाही रोजी रोजगार आणि दुसरं गव्हर्नमेंट ते कुठून पैसे देणार. तुम्ही काम धंदा करणार, टॅक्सेस गोळा होणार, त्याच्यातून भारत सरकार राज्य सरकार काम करणार. तर हे सगळं काय हळूहळू आम्ही करतो. आपलं सगळ्यांचं सहकार्य आहे आणि आता चांगली गोष्ट आहे. तिथे महाविकास आघाडी सरकार तर्फे कामं चाललं काय अडलं तर तो आपलं फडणवीस साहेबांना सांगितलं तेव्हा मग तिकडे त्यांचं सरकार तिथून पण मदत करणं. दोन्ही बाजूने आता आपल्याला मदत मिळणार आहे. काही काळजी करायचं काही कारण नाही. व्हॉट्सअप बरोबर करतात. याचा व्हॉट्सअप त्याला, त्याचा व्हॉट्सअप त्याला बरोबर चालतो. आता काय असतं काय जाऊ तू भाव मिळवलाच आहे. आणखी ट्विटर वगैरे आता वर्तमानपत्रात आले का ट्विटरमुळे काहीतरी एका मंत्र्यांवर गदा आली असं त्याला कुठं काय आपल्याला माहिती पेपरवर म्हणतात. तर ते असं सगळं काय ते असतं. पण आता ते यायलाच पाहिजे ना, करणार काय. आम्हाला येत नाही किती वेळ आपण करत बसणार. आणि म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे एवढं आधुनिक तंत्रज्ञान या बस सर्व्हिसमध्ये तुम्ही वापरणार आणि त्याचा मला फार आनंद आहे. आम्हाला आनंद आहे. यशस्वी झाली पाहिजे, सगळ्यांची सेवा झाली पाहिजे. आणि खरं आहे
जर त्याची जे वेळापत्रक आणि या सगळ्या गोष्टी जर वापरल्या म्हणजे बरोबर पाळल्या नाही तर ते जे म्हणाले आता माझी डिपेंडेबिलिटी वगैरे वगैरे त्याच्यावर लोकांचा विश्वास म्हणून ते अतिशय वेळेवर तिथे जाणार त्यासाठी असलेले रस्ते वगैरे जे आहेत हे सगळे व्यवस्थित असले पाहिजे. ट्रॅफिक वगैरे जे आहे कुठे ट्रॅफिक जास्त झालं आढळलं तर झालं आपलं ते मोबाईलवर तुमचा वाढतच जातो आणखी 5 मिनिटं आणखी 5 मिनिटं हे सगळं करावं लागेल. सगळ्यांना एकत्र घेऊन त्यावेळेला हे सगळं सक्सेस मिळेल. आता त्याने जो सांगितला तो न्यू मेट्रोचा प्रकल्प तो सुद्धा जो आहे आता तो एक प्रकल्प आहे त्याचं यश किती काय लोक म्हणतात की नाही आम्हाला की इतरांसारखे मेट्रो पाहिजे. अरे मग ठीक आहे इतरांसारखी मेट्रो ही तर ठीक भाऊवर पाहायला तर काय हरकत आहे की बघूया ना काय होतं आता ह्याला पण त्या खर्च आहे परंतु हे त्याच्यापेक्षा कमी आहे. आता तुमच्याकडे तुम्ही बघितलं बरं ना त्या दिवशी म्हणजे मागच्या वेळेला आलो होतो त्या अधिवेशनासाठी ते सगळं स्कूटरवरच ना त्या डब्यामध्ये पत्रकार आणि मी त्याचं त्या आमच्या नाशिकमध्ये सुद्धा तो स्कूटी 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 आता ते स्कूटी झालं तर हे बसचं ते काय बोलतात म्हणजे तो हेतू जो आहे तो हेतू काय आहे तर स्वस्त आणि प्रदूषण मुक्त हा हेतू आहे. हा हेतू साध्य होणार तोटे आले हे झालं ना आम्ही एअरपोर्ट तयार केला आता एअरपोर्ट तयार केला आणि मुंबई नाशिक रस्ता सुद्धा तयार झाला 4 लेन ब्रिज वगैरे सगळा झाला. आता लोक उलट्या तिकडे ओझरला जाण्याऐवजी सर कारमध्ये बसले 2.5 तासामध्ये मुंबई तिकडे काम करून संध्याकाळी परत चहा प्यायला नाशिक तिकडे एअरपोर्टला जातो कोण. पण आता नंतर ही चांगली गोष्ट झाली. कुठे तर बँगलोर सुरू झालं दिल्ली सुरू झालं अहमदाबाद सुरू झालं वाढ आता हळूहळू वाढायला लागलं. अशीच गोष्ट आपल्याला वाटते एखादी गोष्ट चालेल की नाही परंतु कदाचित आज न चालणारी गोष्ट जी आहे कदाचित 2 वर्षांनी जी आहे ती पिकअप पकडणार चालणार वाढणार. आणि म्हणून हे नाशिक जे आहे हे तर खरंच आहे की मुंबई पुणे त्याच्यानंतर नाशिक जो ट्रँगल जो आहे गोल्डन ट्रँगल म्हणा काय त्याच्याकडे लोकांचं जे आहे मुंबईकरांचं जे आहे लक्ष जास्त आहे. अतिशय चांगली घरं बांधली जातात अतिशय चांगले स्कूल्स कॉलेज निर्माण करतात अतिशय चांगले हॉस्पिटल्स आहेत. सगळ्यात चांगलं म्हणजे मी नेहमी सांगतो की हवामान आता हवामान एवढं चांगलं आहे की प्रभू रामचंद्र अख्खा देश ठेवून फुल फॅमिली सर तिथे येऊन राहील. विद्वान लोकांसाठी तशीच परिस्थिती आहे. आमचे कुसुमाग्रज वगैरे साहेब आहेत कनेक्टर वगैरे किती लोक तिथून जे आहेत इथे झाले आणि त्यांच्या त्या आठवणी वगैरे त्याच्यामुळे नाशिकचा आमचा जन्म असल्यामुळे नाशिकमध्ये बरेच लोक राहिल्यामुळे आता पालकमध्ये आधी एक प्रकारची जे आस्था जी आहे अटॅचमेंट आहे ते आहे की तुमच्याकडे असलेली गोष्ट आमच्याकडे काम नाही. हा प्रश्न मी नेहमी विचारतो की तुमच्याकडे ते आमच्याकडे काम नाही आणि मग त्या दृष्टीने आम्ही सगळं जायचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आम्ही पक्ष विषय काय म्हणजे मी तरी काय बघत नाही चांगलं काम आलं बरोबर पक्ष वगैरे जे आहे ज्यावेळेला तुमच्या निवडणुका येतील तेव्हा तुमचा झेंडा वेगळा आमचा झेंडा वेगळा आमचे कोणाकोणाचे झेंडे असते ते काढावं. तोपर्यंत जे आहे नाशिकचा विकास हाच आपला एक मेन उद्दिष्ट असलं पाहिजे झेंडा असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण गेलो पाहिजे. आपल्याला खूप कामं अजून करायची आहे. तर आता जे आहे की हे बस सेवा सुरू होते आता हे करा. मी ज्या वेळेला या वर्तमानपत्रात आले किंवा मी विरोध केला होता मी नुकताच पालकमंत्री झालो आणि मला की बस सेवा आम्ही सुरू करायला ठरवलं. मी म्हटलं बस सेवा सुरू करायचं ठरवलं आहे पण तुम्ही जे सांगितलं तेच मी सांगितलं जगामध्ये कुठलीही पब्लिक ट्रान्सपोर्ट ही पाहिजे नाही. तुम्ही नागपूरचे महापौर होता मी मुंबईला 2 वेळा महापौर झालो 2 वेळा. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मुंबईची बीएसटी सर्व्हिस जी आहे
अतिशय सुंदर, स्पष्ट, चांगली आहे रस्त्याची. पण तिला आजपर्यंत जे आहे सपोर्ट होता त्या इलेक्ट्रिक सप्लाय कंपनीचा, तिच्या फायद्यावर त्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा जो आहे तो त्या भरून निघत होता, म्हणून ते सगळं चालू होतं. ते आता त्याचं जे वेगळं करण्यात आलं की महापालिकेने ती जबाबदारी घेतली. त्याच्यामुळे त्यावेळेला सांगण्यात आलं की 35 कोटी रुपये साधारणपणे तोटा येऊ शकतो. आता जर 35 कोटी येईल का 10 कोटी येईल का 20 कोटी येईल का 200 कोटी येईल ते मला सांगता येत नाही. परंतु ते सहन करण्याची शक्ती जी आहे आपल्याकडे असली पाहिजे. महानगरपालिका नाही पेक्षा जे आहे ते चालणार. आणि त्यामुळे मी सांगितलं की अवघड ती शक्ती आहे का आपल्याकडे, त्याचा जरूर विचार करायला पाहिजे. हे का होत आहे? कारण महानगरपालिकेची बस सर्व्हिस मी पण तेच करायचो लहानपणी, म्हणजे शिवसेनेत गेलो वगैरे. त्यावर माझ्या वॉर्डमध्ये, माझ्या रस्त्यावर, माझ्या घराच्या समोर बस आलीच पाहिजे. मग तिकडे 4 माणसं बसणारे असो ना ते 1 माणूस बसणार आहे, पण माझ्या घराच्या समोर आली पाहिजे. ताबडतोब मला बस जास्त भेटतात. मग वरळीवरून बस येणारी सुद्धा दुसरी आता तिथून कोरोना जाणारी बस सुद्धा आमच्याकडे आली पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तिथून जे आहे सुरुवात होते. आज एसटी तरी आपली तोट्यामध्ये असण्याचं कारण काय तुम्हाला कल्पना की ज्या वेळेला आपण लोकांची सेवेसाठी आज बस सेवा निर्माण करतो त्यावेळेस केवळ फायद्याकडे म्हणून चालत नाही, लोकांच्या अडचणीकडे जाऊन बघावं लागतं. आणि मग तिथे कमी प्रवासी असते तरी आपल्याला जावं लागतं. पण त्यातून जो तोटा निर्माण होतो आणि तो जो आहे मग शेवटी महानगरपालिका म्हणजे तुम्हाला आपलं सगळं ती तयारी आपली असली पाहिजे. या अर्थानं मी त्याचं माझं भाष्य होतं की अगोदर ते ऐका बघा, म्हणजे इथं बाजूला अशा अडचणी असताना आता चालले आपलं ते एसटीचं चाललेलं आहे, त्यांचे पैसे काय असेल फायदा तोटा सरकार करून देते. पण आता ते आपल्या सगळ्यांच्या डोक्यावर येणार आहे. आणि आता किती बसेस तुमच्या बऱ्याच सुरू होणार आहे त्याच्यामध्ये. सीएनजी बसेस आहेत, इलेक्ट्रिकच्या बसेस येणार आहेत, डिझेल बसेस पण आहेत. त्या डिझेल बसेस आता म्हणजे लवकर त्या म्हणजे बंद करायला पाहिजे. आणि त्याच्या 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे फडणवीस साहेबांनी सांगितलं प्रदूषण, आणि दुसरं म्हणजे डिझेल फार स्वस्त झाल्यामुळं ते आपल्याला जास्त त्या दृष्टीने ते डिझेल जाऊ दे आपलं आहे ते नितीन गडकरी साहेब यांनी जे सुरू केलं तसं आपलं जरा असं आहे की मुंबई पुढे जाते, पुणे पुढे जाते, नागपूर तर तुम्ही आता ते फारच पुढे नेलेलं आहे, मेट्रो पण झाली, सगळं झालं. आपलं नाशिक हळूहळू चाललेलं पण काय वाईट नाही चाललेलं आहे आमचं. आणि आम्ही इथे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो सगळ्यांना, आमचे सगळे लोक आणि सांगतील की पहिल्यापासून मी सगळ्यांना सांगितलं की आपल्या इथे धूर ओकणारे कारखाने आणायचे नाही. मग कसं तुम्ही पर्यटन आपण वाढूया, बोट क्लब करूया, आपण एअरपोर्ट आपण केला, आणखी लोकांनी जाऊन सिंडिकेट तुमच्या हस्ते उद्घाटन झालं आपण पाहिलं. काय हे आभार आहे की त्यावेळेला म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा माझी आठवण ठेवून मला घेऊन गेला की बाबा हे तुम्ही केलेलं आहे तर तुम्ही काय उद्घाटन ते देशातलं पहिलं आहे सिंडिकेट अजून मला वाटत नाही झाले असेल. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत इनर रिंग रोड, आउटर रिंग रोड, अमुक तमुक हे आपण सगळं करतो. आणि यातून मी सांगते त्यांना एक एज्युकेशन हात करा, चांगले कॉलेज, चांगल्या शाळा. आपण पाहिलं जगामध्ये काही शहर त्यांचं अर्थशास्त्र फक्त याच्यावर अवलंबून आहे. शिक्षणावर, शाळा कॉलेजवर, मेडिकल हात करा, टुरिझम करा, IT करा, वायरलेस करा, शेतीवर आधारित उद्योग करा. परंतु धूर ओकणाऱ्या कारखान्याला लांब करा. आणि म्हणून आजही मला असं वाटतं की बँगलोर वगैरे शहरासारखं म्हणतात की नाशिकचं हवामान हे अतिशय चांगलं आहे. या बसेस आपण सांगितलं अतिशय आधुनिक आहे. आपण परदेशामध्ये अनेक वेळा पाहतो एक तिकीट घेतलं तर अख्ख्या युरोपभर घेता येतं. बसमधून जा, ट्रेनमधून जा. आणि ती 150 वर्षापेक्षा जुनी मेट्रो तयार झालेली आहे त्या लंडनला. कुठलाही माणूस जरा थोडं इंग्लिश वाचता येणार सर कुठे जातो त्याला बरोबर कळतं की आपली इथे होणार आहे. मग तिथून मग ती गाडी पकडायची, तिथे 4 नंबरला
प्लॅटफॉर्मवर उतरणार, 2 माळे खाली जा, सगळं सगळं एवढं व्यवस्थित आहे, कुणाला विचारायची गरज पडत नाही. एवढा आधुनिकपणा जो आहे तुम्ही म्हणाला देवेंद्र, त्याप्रमाणे हा आधुनिकपणा आपल्या इथे सुद्धा आला. शिक्षण त्याच्यासाठी आवश्यक आहे, पण आपण सुद्धा या सोयी केल्यानंतर मग आपोआपच जे आहे या लोकांच्या गळी उतरतात. आता हे काय केलं ते सांगत नाही, परंतु आमच्या आता कॉलेज हॉस्पिटल सुद्धा गव्हर्नमेंटचं होत आहे, डीओटीवर नाही गव्हर्नमेंटचं होत आहे. पण काही ठिकाणी डीओटी होत आहे म्हणून आमच्याकडे पण मात्र आम्ही ते आपण सुरू करतो. आपण जो समृद्धी मार्ग सुरू केला तर नाशिक कनेक्शन दिलं आम्ही. त्याच्यानंतर नाशिक पुणे चेन्नई हायस्पीड रेल्वे जे आहे ते आपण सुरू करतोय. सुरत चेन्नई मार्ग आहे तो सुद्धा भारत सरकार. तर अनेक जे जेवढे रस्ते इथून जातील दळणवळण म्हणजे एक रस्त्यानं आणि हवाई मार्गानं तेवढेच चांगले लोक हे उद्योग घेऊन किंवा इतर गोष्टीसाठी जे आहेत आपल्या नाशिकमध्ये येतील. जेवढे लोक येतील, पर्यटन वाढेल, चांगले लोक येतील. शेवटी शहराचं, गावाचं, राज्याचं महत्व केवळ डोंगर दऱ्यावर नाही, तर माणसं कोण कोण राहतात तिथे, कुठल्या प्रतीचे राहतात, कुठल्या क्षेत्रातले राहतात. मुंबईचंच काय, बॉलिवूड आहे, सगळे चित्रपट कलाकार तिथे, लता मंगेशकर तिथे, सुनील गावस्कर तिथे, अमिताभ बच्चन तिथे, दिलीप कुमार तिथे, मोठे मोठे वकील जे आहेत ते तिथे, दादा बिर्ला वगैरे उद्योगपती. शहराचं महत्व त्यांना वाटतं. आम्हाला ते हवं की आमच्या पण शहराचं महत्व हर्षानं वाढलं पाहिजे. आमचं शहराचं म्हणजे त्याच्या शेती आहे, नामका आहे, खड्डे आहे, हे आहे असं पण म्हणता कामा नये. आपल्या माणसं ती येते आणि अर्थातच त्या लढाया मारा कमी झाला पाहिजे रे भाऊ. हे फार वाटायला लागला आता आपल्याला. हा मर्डर करतो, तो मर्डर करतो, तो मर्डर, काय मर्डर करायला नाशिकला बाबा दुसरीकडे जाणार, तिथे काय करतो हे त्यांना शांतीचं गाव आमचं करून 206 महिने एवढं चाकू लागलं तर तिथे अख्ख्या नाशिकमध्ये माहिती जायची. लहानपणी त्यांनी चाकू मारलं आणि चाकू मारलं. आता कोण कोणाला गोळ्या घालतो, कोण म्हणतात काय भयंकर चालते कशासाठी. आणि त्यासाठी आपण जे आहे चांगली लोक शिक्षण, शाळा, कॉलेज, माझं भाषण वाढत चाललेलं आहे आणि आपण निश्चय व्हायला नको सगळं ऐकून, म्हणून मी लवकर थांबतो आहे. आणि एवढंच सांगतो आहे की आपण सुद्धा आपली जबाबदारी जी आहे ओळखली पाहिजे. नाशिककरांनी आपोआपच त्या सगळ्या गोष्टी या नाशिक शहराला, नाशिक जिल्ह्याला मिळण्यासाठी जे आहे निश्चितपणे ही सगळीच मंडळी पक्ष भेद बाजूला सोडून मदत केल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा एकदा ही बस सेवा जी आहे त्यांना शुभेच्छा देतो आणि हे काम पूर्ण केल्याबद्दल जे काही महापौरांपासून उपमहापौर, नगरसेवक वगैरे, आमदार वगैरे, कमिशनर वगैरे सगळ्यांचे जे आहे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.